मॅन्युअल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो, की एप्रिलच्या एंडिंगला म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या वीकला किंवा मे महिन्यात ज्या येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत, ज्या माध्यमातून आपण संपूर्ण विद्यार्थी जे अभ्यास करत आहात त्यांच्यासाठीची ही सुवर्ण संधी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ही सुवर्ण संधी गमवू नका. मग या जाहिराती कोणत्या कोणत्या येणार आहेत, या जाहिरातीबद्दल आपण माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आपल्याला माहिती आहे, आपण स्पर्धा परीक्षेचा जर अभ्यास करत असाल विद्यार्थी मित्रांनो, तर मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असतानाच फक्त एमपीएससीचाच अभ्यास न करता बाकी इतर जे विषय आहेत आपले, त्या विषय सुद्धा चांगले करून ठेवा. कारण सरळ सेवेच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या भरती आहेत त्यामध्ये सुद्धा आपण एखादी पोस्ट घेऊन आपण दुसरा सुद्धा अभ्यास करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. या माध्यमातून आपण आपल्या घरच्यांना एखादी पोस्ट जर काढून आपल्या घरच्यांना दिलासा देऊ शकता, आर्थिक पाठबळ आपल्याला मिळेल आणि त्या माध्यमातून पुन्हा आपण चांगला अभ्यास करू शकून यानंतर जे काही येणारे जे काही पोस्ट असेल, मग ते एमपीएससीतल्या चांगल्या क्लास 2 क्लास 1च्याच पोस्ट असतील, यासाठी आपण प्रयत्न करू शकता विद्यार्थी मित्रांनो. परंतु ही जी संधी आहे, ही संधी काही वेगळ्या अभ्यासातली नाही, तर या एमपीएससी मधला जे काही अभ्यास आहे त्याच अभ्यासातली ही संधी असणार आहे. ते विषय सुद्धा शेवटी तुम्हाला सांगतो आहे, ज्यात 75% आपण त्यात पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यातून पोस्ट सुद्धा काढू शकता. तर ह्या जाहिराती कोणत्या आहेत, तर या जाहिराती कोणत्या येणार आहेत, या पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल, ज्या जाहिराती असेल, आपल्या या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहतील विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, ज्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की गेल्या वर्षी पण जे नगरपंचायत आहे, नगर परिषदच्या भरती आल्या, आता महानगरपालिकेची पण भरती आलेली आहे. तर त्यामध्ये जे जाहिरातीचा विचार करतो म्हटलं आपण, तर दिव्य मराठी पेपरला एक बातमी आलेली आणि त्या बातमीमध्ये लिहिलं आहे एप्रिल मे मध्ये येणाऱ्या ज्या जाहिराती आहेत त्या कोणत्या आहेत, तर ते आपण सांगतो आहे. नगर परिषदेची जी जाहिरात आहे ती नगर परिषदेची जाहिरात नक्कीच आपली येणार आहे. आणि नगरपंचायतची सुद्धा जाहिरात गेल्या वर्षी पण आलेली होती आणि यावर्षी काही खूप विद्यार्थी या ठिकाणी लागलेले आहेत. यावर्षी सुद्धा नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या या जागा असणार आहे. त्या पोस्ट कोणत्या असणार आहेत, गट क आणि गट ड च्या सुद्धा पोस्ट असणार आहे, गट ब पण असणार आहे. म्हणजे क्लास 2 क्लास 3 पण पोस्ट असणार आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. नंतर दुसरं जे डिपार्टमेंट आहे ते आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. जे महाराष्ट्र प्रदूषण पोल्युशन डिपार्टमेंट आहे, महामंडळ आहे, यांच्या सुद्धा जाहिराती या ठिकाणी येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. नंतर एसआयडी, आपल्याला माहिती आहे एसआयडी सीआयडी ही सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये काम करतं, तर एसआयडी आहे स्टेट इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आहे. या माध्यमातून ह्या सुद्धा जागा निघल्या जाणार आहेत. कारण एक 2017-18 मध्ये 300-350 ची भरती या ठिकाणी आलेली होती आणि दर 2 वर्षाने 1 वर्षाने ही भरती येत असते. यावर्षी सुद्धा ही भरती नक्कीच येणार आहे, एसआयडी ची भरती. नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, कल्याण, डोंबिवली इथल्या ही भरती असणार आहे. नंतर मनपाच्या भरती येणार आहे. पुन्हा मनपाची जी भरती आहे, पुन्हा एकदा ती भरती यावर्षी सुद्धा येणार आहे. आता काही विद्यार्थी रुजू पण झालेले आहे मनपाला, काही विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे आणि काही विद्यार्थी त्या ठिकाणी रुजू पण होणार आहेत. नंतर महाराष्ट्र वकार महामंडळ, विद्यार्थी मित्रांनो, वकार वेअरहाऊसिंगची ही जागा असणार आहे. वकार महामंडळाच्या जागा दरवर्षीची, तर एकही वर्ष असं नाही की वकार महामंडळाच्या जागा येत नाही, दरवर्षी या वकार महामंडळाच्या जागा येत असतात. मी जे स्पर्धा परीक्षेची जी काही माहिती देत आहे, जाहिरातीबद्दल माहिती देत आहे विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व सरळ सेवाच्या भरती असणार आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. यात काही वेगळा अभ्यास करायचा नाहीये, त्याच अभ्यासामध्ये तुमचा अभ्यास होणार आहे आणि पोस्ट सुद्धा तुम्ही काढणार आहात. शेवटी आपण सिलेबस पाहणार आहोत आणि कोणत्या विषयामध्ये आपण 75% मार्क्स घेऊ शकतो त्याचा सुद्धा आपण माहिती बघणार आहोत. नंतर महाबीज मंडळ आहे, महाबीज मंडळ सुद्धा त्यामध्ये सुद्धा जागा असणार आहेत आणि जाहिराती येणार आहे. नंतर 4 कृषी विद्यापीठ जे आहेत, त्या 4ही कृषी विद्यापीठाच्या ज्या जागा आहेत त्या येणार आहेत. नंतर आता येऊ घातलेली जी भरती आहे आणि आपल्याला माहिती आहे जाहिरातीच्या बाबतीत आणि पेपरला खूप बातम्या येत आहेत, त्यामध्ये आरोग्य विभागाची भरती, जे गेल्या वर्षीचे जे आरोग्य विभाग आरोग्य सेवकचे जे काही भरती झाले त्यांच्या जॉईनिंग आलेल्या आहेत ना, विद्यार्थी जॉईन सुद्धा झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आता सुद्धा ती जाहिरात पुन्हा आरोग्य विभागाची भरतीची जाहिरात येणार आहे आणि ती जाहिरात आपल्याला म्हणजे कायम पेपरला चालू आहे, 2 दिवसांना 10 दिवसांना ती बातमी येतच असते. नंतर महाराष्ट्र वकार महामंडळाला नंतर महत्वाचा विषय म्हणजे आपल्याला माहिती आहे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती जी आहे ती शिक्षक भरती सुद्धा येणार आहे. कालच मी त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे की जागा किती येणार आहेत. लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, या जागा 15 ते 20 हजार जागा या असणार आहे शिक्षक भरतीच्या, म्हणून त्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. जे विद्यार्थी बीएड झालेले आहेत, बीएड झालेले आहेत आणि सोबतच सीटीईटी किंवा टीईटी पेपर 1 पेपर 2 पास आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. आणि जे विद्यार्थी बीएड झालेले आहेत त्यांना 9वी ते 12वी करता
त्यात सीटी टेटचा अभ्यास त्या ठिकाणी करायचा विद्यार्थी मित्रांनो, ज्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी शिक्षक सुद्धा लागू शकता. नंतर आता येऊ घातलेली आपल्याला माहिती आहे तलाठीच्या जागा किती रिक्त आहे, ह्या सुद्धा बातम्या आपण सोलापूरचं पेपर असेल किंवा बुलढाण्याचा पेपर असेल यामध्ये पाहिलेलं आहे. म्हणजे तलाठी भरती सुद्धा या ठिकाणी येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि महत्वाचं म्हणजे पोलीस भरती, हे तर आपल्याला माहित आहे की पोलीस भरती 10,000च्या वर पोलीस भरती येणार आहे आणि ते सप्टेंबर मध्ये होणार आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. असं जर विचार करतो म्हटलं, आणि शेवटची भरती म्हणजे कोणती, तर जिल्हा परिषदच्या ज्या काही कर्मचाऱ्यांची भरती आहे, जिल्हा परिषदच्या विभागाच्या अंतर्गत, जिल्हा परिषदच्या अंतर्गत ज्या भरती घेतल्या जातात ती जिल्हा परिषदच्या स्पेशली भरती, अशा टोटल एवढ्या जागांच्या ज्या भरत्या आहेत त्या भरती येणार आहे. म्हणजे ह्या जर जागा विचार करतो म्हटलं आपण तर 50,000पर्यंत ही जाहिरात आहे. आणि या एका वर्षामध्ये 1.5 लाख रोजगार सरकार आपल्याला देणार आहे. हे जे म्हटलेलं आहे त्यापैकी ह्या ज्या भरती आहेत विद्यार्थी मित्रांनो, ह्या महत्वाच्या भरत्या असणार आहे. आपण विद्यार्थी म्हणत असतो की जागा नाही, परंतु विद्यार्थी मित्रांनो या जागा आहेत. या जागेच्या माध्यमातून आपल्याला कंटिन्युटी सातत्यानं अभ्यास करायचा आहे आणि आपली एक पोस्ट आपल्याला घ्यायची आहे. मग स्पर्धा परीक्षेचा जे एमपीसीचा तुम्ही अभ्यास करता तो मात्र नंतर तुम्ही करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, यात सिलेबस कोणता आहे ते एकदा बघून घेऊ आपण. ह्या सर्व ज्या परीक्षा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या सर्व परीक्षा सरळ सेवा असणार आहे, ज्यातून तुम्ही डायरेक्ट नोकरीला लागणार आहात, रुजू होणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, एक पहिला विषय जो आहे, जो इंग्रजी विषय, ज्याची सर्वांना भीती वाटते, तो इंग्रजी विषय आहे. तो इंग्रजी विषय आपल्याला पक्का करायचा आहे आणि आपल्याकडे असलेला जो वेळ आहे 2 ते 3 महिने वेळ परीक्षा होतपर्यंत, या 3ही महिन्यामध्ये आपल्याला ते युट्यूबला वाटेल ते क्लासेस आणि चांगले क्लासेस आपल्याला उपलब्ध आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला इंग्रजी करायची आहे. नंतर आहे मॅथ आणि रिझनिंग. मॅथ आणि रिझनिंग सुद्धा हा महत्वाचा विषय आहे, जो सरळ सेवेच्या विषय मधला महत्वाचा विषय मॅथ आणि रिझनिंग. आणि तिसरा विषय आहे पैकीच्या पैकी मार्क घेणारा म्हणजे मराठी व्याकरण. ह्या 3ही विषय महत्वाचे विषय आहेत विद्यार्थी मित्रांनो, ज्यात 75 मार्क आहेत आणि या 75 मार्कापैकी तुम्ही 70 मार्क नक्की घेऊ शकता. मराठीमध्ये पैकीचे पैकी मार्क घेणारे विद्यार्थी आहेत आणि तुम्ही पण घेऊ शकता. सर्व गोष्ट अशक्य कोणतीच गोष्ट नाही, ते शक्य होऊ शकते. आपल्यावर आहे ते अभ्यास करणं आणि बाकी सिलेबस सातत्यानं त्याचं जवळ प्रॅक्टिस आहे रिजनिंग आणि मॅथची, ते सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे हे 3 विषय जे झालेत ते 75 मार्काचे झाले, 25-25 वेटेज आहे याच्यावरती. आणि शेवटचा विषय म्हणजे आपला विद्यार्थी मित्रांनो जीएस, जो जनरल स्टडीचा विषय आहे, त्यावरती सुद्धा आपण 25 पैकी विद्यार्थी मित्रांनो 20 तरी मार्क्स आपण घेऊ शकता. असं आपल्याला स्कोर जर काढायचा असेल 85-90 स्कोर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो काढायचा आहे. पण हे 3 विषय जे आहे, मराठीचे पैकीचे पैकी मार्क्स, मॅथ रिजनिंग पैकीच्या पैकी आणि इंग्रजी थोडंफार चुका होऊ शकतात, तर त्यात आपण 15 ते 20चा आपण टार्गेट ठेवायचा आहे. 20 आणि जीएस सुद्धा आपल्याला 20 टार्गेट ठेवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. असं आपल्याला 85 ते 90 स्कोर आपल्याला काढायचा आहे आणि नक्कीच आपण त्या ठिकाणी सरळ सेवेचं पोस्ट काढू शकता. म्हणून जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत, अभ्यासिकेमध्ये बसलेले आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेत ग्रुप बी असो की राज्यसेवा असो, याचा अभ्यास करत असताना आपण कृपया दररोज आपण मराठी आणि इंग्लिशसाठी वेळ द्या आणि सोबतच रिजनिंग आणि मॅथसाठी सुद्धा वेळ द्या. जीएस तर आपलं स्पर्धा परीक्षा करत आहे म्हटल्यानंतर झालंच असतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो की ही जी सुवर्ण संधी आहे येत्या 2 महिन्यामधली, त्या संधीला गमवू नका. या ज्या जाहिराती आहे या मे महिन्यामध्ये जाहिराती पडणार आहेत, त्यामुळे असं डोक्यात घेऊन चालू नका की सरकार जाहिराती काढत नाहीत किंवा जागा काढत नाहीत. एवढ्या साऱ्या जागा आपल्याकडे माहित आहेत आणि येणार आहेत. यावरती संधी म्हणून ही संधी गमवू नका. ही सुवर्ण संधी नक्कीच आपल्या हातात आली पाहिजे आणि यातून आपण महाराष्ट्र शासनाच्या जे डिपार्टमेंट आहेत, वेगवेगळे डिपार्टमेंट, या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला रुजू व्हायचा विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या घरच्यांना आनंद द्यायचा आहे. ही माहिती जी आहे, ही या ज्या अपडेट आहे, हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि या ज्या जाहिराती संदर्भाची जी माहिती आहे, स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग हा टेलिग्रामचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा सुद्धा ग्रुप आहे आणि माझा मोबाईल नंबर सुद्धा खाली दिलेला आहे. यावरती आपल्याला काही अडचणी असल्यास, आपल्याला जाहिराती पाहिजे असल्या तर विद्यार्थी मित्रांनो आपण कायमस्वरूपी त्या चॅनलशी जुळून राहा. आपल्याला नक्की जाहिराती पाहायला मिळेल आणि अपडेट सुद्धा पाहायला मिळेल. आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.